टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ह्याला टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. हे बेटा टॅनची व्हॅल्यू 1 कधी असते? टॅन पाय बाय 4 काय असतो? 1 असतो, बरोबर का? टॅन स्क्वेअर सुद्धा काय असणार आहे? 1च असणार. टॅन पाय बाय 4 1 आहे, तर टॅन स्क्वेअर पाय बाय 4 सुद्धा काय असणार आहे? 1च असणार, बरोबर का? तर 1च्या ऐवजी काय लिहितो असेल? तर अल्फाची व्हॅल्यू काय येते? आणि टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फाच्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर ना थिटाचा फॉर्म्युला काय? थिटा इज इक्वल टू काय असतो? एन पाय प्लस और मायनस अल्फा. तिन्ही फॉर्म्युले शेवटचे सेम होते बघा, बरोबर का? फक्त अल्फाची व्हॅल्यू पाय बाय 4 टाकायची. आन्सर तुमचा आहे, बरोबर. हे बेटा नेक्स्ट क्वेश्चन बघा. टॅन इनवर्स 2x प्लस टॅन इनवर्स 3x इज इक्वल टू पाय बाय 4. टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y चा फॉर्म्युला यूज केला, बरोबर का? x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y केल्यानंतर याला सॉल्व्ह केल्यानंतर ना हे बेटा हा एक्सप्रेशन काय येतो? आणखी एक गोष्ट, या टॅन इनवर्सला इकडे पाठवलं तर बरोबर का? काय फाइंड आउट करायला सांगितलं? x ना. हा टॅन इनवर्स इकडे पाठवलं तर काय होत आहे? टॅन होत आहे, टॅन पाय बाय 4. टॅन इनवर्स इकडे पाठवलं तर टॅन पाय बाय 4, बरोबर का? हा सॉल्व्ह करायचा. टॅन पाय बाय 4 1 आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन असा भेटतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करू शकतो. काय फॉर्म्युला मेथड? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल x असेल तर x ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तो फॉर्म्युला यूज करून x चे 2 पॉसिबल व्हॅल्यूज मिळणार. पण a कुठली तरी व्हॅल्यू काय असणार आहे? हे बेटा आता x ची व्हॅल्यू 1/6 पण मिळाली, x ची व्हॅल्यू -1 पण मिळाली. हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतो? -1 म्हटलं तर तिकडे येतो, बरोबर का? आता हे बेटा आपल्याला x ची व्हॅल्यू कुठली पाहिजे? 3x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे, 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा छोटी. निगेटिव्ह नकोच आहे, तर ही व्हॅल्यू घ्यायची. 0 पेक्षा जास्त आहे आणि 1 पेक्षा कमी. याला 3 टाइम्स जर केलं तर किती होते? 3/6 म्हणजे 1/2 होते. याला 3 टाइम्स केलं तर किती होतं? 1/2 होते. 1/2 इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 1, बरोबर का? 3 टाइम्स x शुड बी ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 1, बरोबर. x ची व्हॅल्यू ही जर घेतली 3 टाइम्स x काय येते? ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 1, बरोबर का? नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल एबीसी ए बी आणि सी 3 साईड दिलेले आहेत. 3 साईड दिल्या असेल तर आपल्या डोक्यात लगेच काय आला पाहिजे? कुठला फॉर्म्युला यूज करायचा? कोसाइन टू यूज करायचा, बरोबर का? आणि पण विचारलं काय आपल्याला? साइन a बाय 2. साइन a बाय 2 विचारल्यानंतर कोसाइन टूचा फॉर्म्युला यूज करणार. हाफ अँगल फॉर्म्युला विचारलं, डायरेक्टली हाफ अँगल फॉर्म्युला यूज करायचा. हाफ अँगल फॉर्म्युला हाच. ह्याच्यामध्ये ए बेटा हाफ अँगल फॉर्म्युला तुम्हाला लक्षात येतो का बघा? साइनचा साइन a बाय 2 चा फॉर्म्युलामध्ये खाली बीसी येत होता का नाही? रूट मध्ये s मायनस बी इंटू s मायनस सी होता, मग खाली बीसी येत होता, बरोबर का? आता इथलं कुठलं फाइंड आउट करायचं? a बाय 2 फाइंड आउट करायचं, ठीक आहे. सेमी पेरिमीटर पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल आणि त्याच्यानंतर ना साइन a बाय 2. b बाय 2 विचारलं तर काय हिशोबाने? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स r आणि थीटा दिलेले आहे. x आणि y फाइंड आउट करायचे. x आणि y कसं फाइंड आउट करायचं? r cos थीटा केलं तर आपल्याला x मिळतो, r sin थीटा केलं तर y. थीटा माहिती आहे, r माहिती, सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर मिळतो. पुढचा क्वेश्चन. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ sin थीटा इक्वल टू 1/2, बरोबर का? साइन थीटाची व्हॅल्यू 1/2 कधी येते? थीटाच्या कुठल्या व्हॅल्यूला? 30 डिग्री पाय बाय 6. एक व्हॅल्यू तर मिळाली, दुसरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे ना. साइन अजून कुठे पॉझिटिव्ह असतो? सेकंड क्वाड्रंट. पाय मायनस पाय बाय 6, पाय बाय 6, बरोबर का? पाय बाय 6. ट्रायंगलमध्ये एबीसी नावाच्या ट्रायंगलमध्ये ए साइड दिले, बी साइड दिले, सी साइड 3 साइड दिलेले आहे. हे बेटा 3 साइड दिलेले आहेत आणि काय फाइंड आउट करायचं आहे? सेक ए फाइंड आउट करायचं. सेक कुणाचा रेसिप्रोकल असतो? कॉसचा. कोसाइन रूल यूज करून तिन्ही साइड माहिती आहेत. कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कोसाइन रूल यूज करून कॉस ए फाइंड आउट केलंय, त्याचा रेसिप्रोकल केली की सेक ए मिळतं, बरोबर का? कोसेक ए बाय 2, साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला माहिती आहे बघा. साइन ए बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युला, साइन ए बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी इंटू सी, बरोबर का? ते केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? साइन ए बाय 2 मिळेल. त्याचा रेसिप्रोकल केलं तर कोसेक ए बाय 2 मिळेल. येतं लक्षात? हे बेटा हे प्रूव्ह करायचं तर लेफ्ट हँड साईडला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करून राईट हँड साईड इतकी व्हॅल्यू आणायची. तर ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची? याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता इथं टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय फॉर्म्युला यूज करू शकत नाही. 2 टॅन इनवर्स आहे बघा. 2 टॅन इनवर्सला कॉसमध्ये कन्वर्ट करायचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? हां, 2 टॅन इनवर्सला साइनमध्ये कन्वर्ट करायचा फॉर्म्युला आहे बघा, बरोबर का? 2 टॅन इनवर्सला साइनमध्ये कन्वर्ट करायचा हा फॉर्म्युला आहे. काय होता फॉर्म्युला? साइन इनवर्स, बरोबर का? त्या पद्धतीने सिम्प्लिफाय केली. त्याच्यानंतर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर ना 3/5 यायला पाहिजे बघा इकडं. 3/5 येते बघा, 3/5 याला आणि या दोघांची एडिशन किती येते? पाय बाय 2. तर हे प्रूव्ह दॅटचे जे क्वेश्चन आहेत तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की पाय बाय 2 इक्वल टू पाय बाय 2 प्रूव्ह करायचं म्हणजे काय असणार आहे? लेफ्ट साईडला आयडेंटिटी असणार, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी असणार, बरोबर का? साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 असतं.
टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स किती असतो पाय बाय टू, बरोबर का. सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स किती असतो पाय बाय टू. इथे पाय बाय टू म्हणजे तेच लेफ्ट साईडला असायला पाहिजे. तुम्हाला जमलं नाही जमलं तरी ना हे सॉल्व्ह करायचं. आपल्याला माहिती आहे का नाही. ह्याच्यानंतर तुम्ही काय स्टेप लिहू शकता हे जर तुम्हाला नाही आलं. कॉस इनवर्स 3/5 आहे त्याच्या बाजूला साइन इनवर्स 3/5 लिहायचं. हे लिहायचं त्याच्यानंतर लेफ्ट हँड साईडला पहिल्यांदा हे लिहायचं. मग ह्याच्याऐवजी काय लिहायचं साइन इनवर्स 3/5 लिहायचं. आणि त्या दोघांची एडिशन आपल्याला किती येते माहिती आहे. साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स किती येते पाय बाय टू येते. पाहिलं साईडला फॉर्म्युला लिहायचं हे नाही लिहिलं बरोबर. हे लक्षात जरी नाही आलं तुम्हाला तर हे असे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन सोडायचे नाही. कारण आन्सर काय येणार माहिती आपल्याला. एक स्टेप फक्त मिस होऊ शकते. एवढे हे 2 स्टेप लिहिला तुम्ही तर काहीतरी मार्क मिळतील का नाही. सोडायचं नाही. येतं का लक्षात. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट कॉस ए अपॉन ए कॉस बी अपॉन बी कॉस सी अपॉन सी हे प्रूव्ह करायचं. म्हणजे ह्याला रिप्लेस करायचं आहे. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये कॉसचा टर्म नाही आहे. म्हणजे कॉसचे फॉर्म्युले वापरायचे. कोसाइन रूल मधला एक कॉस एचा फॉर्म्युला वापरायचा, कॉस बीचा फॉर्म्युला वापरायचा, कॉस सीचा फॉर्म्युला वापरायचा. फक्त कॉस ए कॉस बी कॉस सी चे फॉर्म्युले कोसाइन रूलचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. जमते का नाही हे. टॅन इनवर्स 1 टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3 याची व्हॅल्यू तर माहिती आहे. टॅन पाय बाय 4 किती असतो 1 असतो बरोबर. टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होतो. एक अँगल तर पाय बाय 4 येतो. या दोघांची एडिशन पाय बाय 4 मध्ये काय ऍड केल्यानंतर पाय मिळेल पाय बाय 4 मध्ये 3 पाय बाय 4 ऍड केल्यानंतर पाय मिळेल बरोबर का. म्हणजे या दोघांची एडिशन काय येणार आहे 3 पाय बाय 4 येणार आहे. मग या दोघांसाठी काय वापरू शकतो टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय त्याला सॉल्व्ह करून ह्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करून शेवटी काय यायला पाहिजे 3 पाय बाय 4 यायला पाहिजे तिथं बरोबर का.